झी 24 तास एक पाऊल पुढे। अजितदादा प्रायश्चित्त घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी बसले, तर दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदानावर सोलापूरचे शेतकरी भैया देशमुख यांचंही उपोषण सुरूच आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 71वा दिवस आहे। अजितदादांनी इंदापूरच्या कार्यक्रमात भैया देशमुखांच्या उपोषणाची खिल्ली उडवली होती आणि त्यानंतर हा सगळा राळ उडाला। अजितदादा या प्रकरणानंतर चांगलेच अडचणीत सापडले। या प्रकरणी त्यांना 3दा माफीही मागावी लागली होती आणि आज तर ते आत्मक्लेश करून घेत आहेत, स्वतःला प्रायश्चित्त करत आहेत। यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधल्या समाधीस्थळाजवळ त्यांनी मुक्काम ठोकलेला आहे आणि या ठिकाणी ते आपलं प्रायश्चित्त करणार आहेत। मात्र गेल्या 71 दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानावर भैया देशमुख हे शेतकरी आंदोलन करत आहेत। धरणातून पाणी सोडण्यासाठी त्यांची मागणी आहे, मात्र अद्याप त्यांच्याकडे लक्ष म्हणावं तसं देण्यात आलेलं नाहीये। याच भैया देशमुखांची खिल्ली अजित पवारांनी इंदापूरच्या कार्यक्रमात उडवली होती आणि त्यानंतर दादा चांगलेच अडचणीत आले। झी 24 तास एक पाऊल पुढे।